हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका. तर गाईज, कालचा विषय मला थोडासा बोलायचा होता म्हणण्यापेक्षा अर्धवटच राहिलेला तो आपला. तर मी जेवढं होईल तेवढं या विषयापासून लांब पळायलाच बघते. कारण मला त्या गोष्टी नको आहेत सध्या. म्हणजे मला आठवूच वाटत नाही काहीच. मी आत्ता जगते ना, म्हणजे आता इथं किंवा म्हणजे माझी एक लाईफ पाठीमागे सोडून, तर मला आठवूच वाटत नाही काय. कारण जेवढं मी पाठीमागचं आठवलं मला तितका त्रास होतो. त्यामुळं मी सॉरी ना, मला तो विषय काढू वाटतो ना, मला माहीत नाही ते पर्सनचं नावसुद्धा नाही काढू वाटत. मी अजून तरी प्रॉपरली त्या विषयावरती नाही बोलू शकत आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीवरती मला एक बोलायचं होतं तेच विसरून गेले मी कशासाठी तरी ब्लॉग चालू केलेलं पण आठवत नाही आहे कशासाठी. काल बऱ्यापैकी मी अपडेट केलं होतं तुम्हाला की एक्झॅक्टली मी कुठे आहे किंवा काय 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 पण तरीही लोकांच्या कमेंट्स आहेत व्लॉग खाली की तू कुठे आहे किंवा काय झालं आहे एक्झॅक्टली किंवा काय 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 बरंच. तर व्लॉग पूर्ण बघत जावा तुम्ही, त्याशिवाय सुद्धा तुम्हाला समजणार नाही. 10 जास्त मोठे मी करत नाही, 10 मिनिटाचेच व्लॉग असतात. तर माणसांच्या कमेंट्स होत्या. मला काल पण कमेंट्स आहेत की काय पैशासाठी तू नवरा सोडला किंवा काय. म्हणजे मी अजूनसुद्धा सांगितलं की मी काहीच क्लिअर केलं नाही तोपर्यंत काही बोलूच नका त्या गोष्टीवरती. बट सांगा, मला ह्या विषयावरती खरंच बोलावंसं वाटतं. म्हणजे लेडीज लोक समजून घेतील आणि बायकासुद्धा आहेत. म्हणजे किती ना, म्हणजे खूप बोटावरती मोजणे एवढ्याच बायका अशा असतात की समजून घेतात. नाहीतर बायका पण बायकांना ट्रोल करतात किंवा मागं खेचतात. व्ह्यूजसाठी नवरा सोडते किंवा फेमस होण्यासाठी नवरा सोडते. म्हणजे खूप चुतिया लोक आहेत आपल्या ह्याच्यात आणि चांगले पण आहेत, असं नाही म्हणणार मी. सपोर्ट पण करतात, मोटिवेट पण करतात. बट मी त्या सिच्युएशनमध्ये नाहीच आहे की मी कुठल्याच विषयावर बोलू शकते. कारण व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तुम्हाला. कालचा सुद्धा व्हिडिओची क्लॅरिटी नव्हती कारण स्पेस खूप जात होता 4Kला, त्यामुळे मी कमी याच्यामध्येच केलेला. तर असू देत. मला सांगायचं काय की मी जो लग्नाचा माझा डिसिजन घेतला तेव्हा मला हे माहीत होतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा मला माहीत होतं परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. पण तेव्हाही मी तो डिसिजन घेतलेला. सेकंड गोष्ट, जे माणसं म्हणतात ना की पैशामुळे किंवा पैसे त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, की तेव्हा पण मला माहीत होतं की पैसे नाही आहेत जवळ, तरी मी लग्नाचा डिसिजन घेतला. कारण मला माझ्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा नव्हता लाईफमध्ये ना, अजूनसुद्धा नाही आहे. माणसापेक्षा मी पैशाला जास्त महत्त्व देत नाही अजूनसुद्धा. बट त्या लोकांसाठी, कारण हे खूप मला हर्ट होतं पैशासाठी किंवा पैसे आले म्हणून किंवा काय 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 बरंच. तर ज्यावेळेस मी पुण्यात आले ना, त्या पण वेळेस ज्यांच्यापाशी राहिलो त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढलेलं. त्यानंतर पुन्हा आम्ही आलो पुण्यामध्ये, तेव्हा आमच्याजवळ फक्त 1000 रुपये होते. ते पण मी माझ्या बहिणीकडून 10,000 घेतलेले. त्याच्या फॅमिलीकडून सुद्धा 0 सपोर्ट होता आम्हाला. मी माझ्या बहिणीकडून उसने 10,000 रुपये घेतले. त्यावरती आम्ही आमचं सामान घेऊन पुण्यामध्ये आलो. 1000 रुपये होते. मी कोणाला ब्लेम करत नाही आहे, पण सांगते मला यामध्ये कुठल्याच फॅमिलीला किंवा कोणाला इन्व्हॉल्व करायचं नाही. पण मी एक सांगते, माझी जी सिच्युएशन होती मी त्या सिच्युएशनमध्ये पण छान हॅपीली राहत होते. पैशासाठी म्हणजे पैशामुळे मी दुःखी होते किंवा नाही, मी खूप हॅपीली राहत होते, त्याबद्दल पण काही नाही. आम्ही सोशल मीडिया पण तेव्हा म्हणजे व्लॉगिंग पण करत नव्हते मी. सोशल मीडियावर मला 0 इन्कम होतं. आलो आम्ही पुण्यामध्ये मी आले. त्यानंतर मी 1000 रुपयाचं गॅस भरला, 500 रुपये होतं, त्यामध्ये आठवडा काढला. लगेच 2च दिवस घरी राहिले असेल, ती पण 2 दिवस जॉब शोधायला गेले की लगेच जॉब करायला सुरुवात केली. सकाळचं उठायचं, स्वयंपाक सगळं आवरायचं, 10 वाजता कामावरती, संध्याकाळी 7 वाजता यायचं, परत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. मोबाईल जवळ नव्हता, असंच बसायचं वाट बघत, नेलपेंट लावत बसायचे. हे नेलपेंट रिमूव्ह कर, त्याच्यावरती डिझाईन काढत बस किंवा काहीतरी असं करत, किंवा खाली मावशींच्या घरी जाऊन बसायचे मी.
तिथेही एक दोनदा असे काका थोडेसे असे बोललेलं, तर मला जायची इच्छा पण झाली नाही पुन्हा, कारण टी व्ही वगैरे मी एक हे लावलेलं आणि त्यावरून सुद्धा बोललेलं, तर मी पुन्हा जायचं असं जाणं थोडंसं कमी केलं खाली. 6-7 महिने मी बिना मोबाईलची सुद्धा काढलेलं आहेत एकटीने. काम घर काम घर. तर ही जी लोक बोलतात ना पैसे पैसे पैसे, त्यावेळेस मी एक ड्रेस 4-4 दिवस कामावरती घालून जायची, तोच घामाचा वास यायचा तरी. ड्रेस तुटलेल्या चपल्या शिवून घातलेल्या आहेत, सगळं सगळं केलेलं आहे. इकडे आल्यानंतर मी कधी मम्मीच्याकडे जास्त असं वडाताणीची कामं केलेले नव्हते. घरातलं करायचे, पण रानात वगैरे जाणं किंवा काही बऱ्याच गोष्टी, पण इकडं मी जायला लागले. मी असं नाही म्हणत, कोणाला ब्लेम करत नाही, मी आमचीच परिस्थिती बदलायसाठी जात होते, त्यात काय डाऊट नाही. पण जे लोक बोलतात ना की पैशामुळं मुली बदलतात किंवा काय, यांच्यासाठी मी खरं तर हा व्लॉग बनवते आहे. मला खूप जड जाते, मला त्या गोष्टी नाहीत काढू वाटत, नाही आठवू वाटत सगळंच. ज्यावेळेस आम्ही पुण्याला यायचं पण डिसिजन घेतलं ना गावाला गेल्यानंतरनी, तेव्हाही घरच्यांचं होतं म्हणणं की बाबा आम्ही गावालाच राहावं, म्हणून आम्हाला पैसे वगैरे कोणी मदत केलेली नव्हती. मला जी अपेक्षा पण होती की ही मदत करावी, बट एक सांगते, मला एक स्वतःवरती विश्वास होता की येस, माझा डिसिजन आहे लव्ह मॅरेज करायचा, तर मी करू शकते, आणि मी करायला सुद्धा सुरुवात केलेली. मी कधी असं वडाताणीची कामं वगैरे तरी पळत जायची, करायची, यायची, खाणं सकाळी उठून परत मी ते रुटीन चालू केलेलं माझं. मी सांगाय खूप गोष्ट आहेत, पण मी खूप गोष्टी स्किप करते, कारण मला काही गोष्टी सोशल मीडियावरती नाहीत मांडायच्या. बट मी जसं जसं थोडंसं मी स्टेबल होते आहे, तसं थोडंफार का म्हणजे मला ज्या खूप गोष्टी हिट होतात ना, त्या गोष्टी मी बोलते आहे. कारण माझ्या भावाला पण बोललं गेलं की ह्यांच्याकडं पैसा, कमेंट्स करतात लोक की हिच्याकडं पैसा आला म्हणून आता हिच्या फॅमिलीने हिला एक्सेप्ट केलं. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की आत्ताच नाही, ज्यावेळेस भावाला माझ्या समजलं ना मी शोरूमला कामाला जाते, तेव्हा पण तो मला मम्मी बोललेली, तेव्हा तो माझ्याशी बोलत नव्हता, की तिला म्हणा थोडेसे पैसे सेव्ह कर, मी थोडेसे टाकून काहीतरी चालू कर. म्हणजे त्यांनाही बघवत नव्हतं ना, आपली बहीण दुसऱ्याच्या दारात कामाला जाते ते नव्हतं बघवत, पण कुठल्याही भावाला नाही बघवत. आणि हे लोक आत्ता असे बोलतात, आणि अजूनसुद्धा त्याला आवड वाटतं की बाबा हे लोक काय विचार करतील, कारण त्याच्यावरती आरोप लावलेला आहे. म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तीने आरोप लावलेले, हिच्या फॅमिली पैशासाठी हिला चिटकली आहे किंवा काय 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 काय, आईवरती भावावरती. त्याला आकड वाटतं. मला कुठली गोष्ट, मी फक्त मुलींसाठी इथं राहते ना त्याच्यापाशी, पण मुलींसाठी जे काही करते ते करते, खायला प्यायला आणते. त्याला आकड वाटतं मला सांगायला. त्या दिवशी फक्त 50 रुपयाची बॉटल आणायची, तर मला पॉकेटमधून पैसे घेऊन जा, आहेत का पैसे असं विचारतो. त्याला माहिती आहे तरी, कारण मग त्याला असं वाटतं की हिला पण असंच वाटू नये की आपण हिला पैशासाठी जवळ केलं. म्हणजे लोक एवढे चुती असतात. आता मला माहिती आहे तुम्ही म्हणसाल लोकांकडे लक्ष नको देऊ, आणि मी देत पण नाही, पण एक डोक्याला हिट होतं ते दिवस असे होते की 10 रुपयाचं भाजीला आणायला सुद्धा कधी कधी पैसे नसायचे. मी तेल चपात्यांना लावायचे नाही, त्याच्या चपात्यांना लावायचे माझ्या, नाही का तर तेच तेल वाचल म्हणून. इथपर्यंत मी हे केलेलं आहे चुती. आपण भाजीला तेल नाही, किंवा कधी कोथिंबीर वगैरे असलं तर विसराच, असं भाज्यांसाठी म्हणजे खूप खूप कधी खूप काय ॲडजस्ट केले बायकांना माहिती आहे. आणि तुम्ही बघितलं पण असेल जे माझ्या स्टार्टिंगपासून व्लॉग बघतात, मी घरातल्या सुद्धा गोष्टी नव्हत्या माझ्याकडं. खूप गोष्टींपासून मी संसार पूर्ण माझा उभा केलेला आहे. जसं मुली पैशामुळं बदलतात किंवा मुली पैशामुळं हे करतात, हे खूप घाणेरडे लोक आरोप लावतात. आणि कसं त्यांना असंही वाटतं ना, मला ह्याचं खूप नवल वाटतं लोकांचं, की असे कसं थिंकिंग असतं लोकांचं, इतकं घाण. आणि मला माहिती आहे तुम्हाला हवं तसं मी सॅटिस्फाय बोलत नाही आहे, किंवा पूर्ण क्लिअरली बोलत नाही आहे, माहीत नाही काय चाललं आहे. बट मी जसं होईल तसं तुमच्याशी शेअर करते किंवा ॲक्टिव्ह होते आहे. तर थोडंसं कॉपरेट करा तुम्ही पण, कारण मलाच नाही समजत. आणि मी ना तो जो फेस आहे ना, तो म्हणजे मी खूप इतकंपासून इतकासा माझा संसार मी जोडलेला आहे. त्यामुळं ना मला त्या गोष्टी म्हणजे आठवल्या नाही की मी कुठल्या परिस्थितीतून आली आहे. खायलासुद्धा पैसे नसायचे. कधी शोरूममध्ये सुद्धा सगळे ग्रुपने कधी पार्टी केली ना पैसे काढून,
त्याच्यासाठी सुद्धा पैसे नसायचे माझ्याकडे. आणि कधी विचारसुद्धा केला नाही की ही करावं म्हणून. बट ठीक आहे, जसं होईल तसं मी व्लॉग टाकत जाईन आणि शक्य होईल तेवढं मी या गोष्टींपासून थोडे दिवस त्या गोष्टी नाही ताटवायच्या. मला माझं डोकं वगैरे खूप दुखतं माझं डोकं, कंटिन्युअसली रोज दुखतं. तर चला बाय, आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. पण आय होप मी या विषयावर नाही बोलणार, कारण मला नाही बोलायचं.